हो, देते. सुरुवात करून द्या. मी पण हा. मलाही एक 5 मिनिटं लागतात त्याच्या आत शिरायला हो त्या हो काव्याच्या. हो हं. हो. चालेल, मग बोलू का मी? हो, सुरू करा, सुरू करा. हा. नमस्कार. आज आपण 2-3 महिन्यानंतर भेटतो. मध्यंतर फार मोठं झालं आपलं, काही कारणांमुळे होत गेलं ते, पण असो. आज आपण स्टडी ग्रुप तर्फे प्रदीपजी वाघ यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे वरच्या आणि गोळ्या राधा भक्ती सुधा checkच्या. तुम्हाला चालेल का? सत्यनारायणाचं नाव मी एकदा सगळ्यांना म्यूट करतो, कारण कळणार नाही, आणि तुम्हाला अनम्यूट करतो फक्त. सो म्हणते तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. सो म्हणताय स्वतःला अनम्यूट करा. हॅलो, लक्षात नाही आलं. हा, झालं का? हा, झालं झालं. आता हा. बोला. हो, बोला बोला. तर हा, आज आपण 2-3 महिन्यानंतर भेटतो. आपलं मध्यंतर खूप मोठं झालेलं आहे, काही कारण होत गेली त्याला, पण असो. आज आपण स्टडी ग्रुप तर्फे प्रदीपजी वाघ यांचं राधा भक्ती सुधा हे व्याख्यान आयोजित केलं आहे. सद्गुरु दत्त चिले महाराज यांच्या प्रेरणेने रचलेलं हे काव्य आहे. मी त्याबद्दल अधिक सांगत नाही, सरच सांगणार आहेत आपल्याला. आपण सर्वजण वाघ सरांना ऐकायला खूप उत्सुक आहोत आणि तेव्हा त्यांनाच आपण बोलण्याची विनंती करूया. आणि त्यांना मी सांगते की तुम्ही तुमचं व्याख्यान सुरू करा, आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. नमस्कार. आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी जिथे आहात तिथे माईक ऑन करू नका. आता गुरुची वंदना करूया आणि मग सुरू करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राधा भक्ती सुधा हा प्रस्तुतीकरण आज आपल्या समोर देण्याचं मला भाग्य मिळालेलं आहे. अरुंधतीताई सोमण यांचा स्टडी ग्रुप यांनी तो ऑर्गनाइज केलेला आहे. एक मिनिट. सर्व स्टडी ग्रुपच्या सदस्यांचं मी स्वागत करतो. तसंच आपल्या जे काही गेस्ट अपेक्षित आहेत त्यात महत्वाचे श्री M.K. सिंग, रिटायर्ड IT कमिशनर. माझे जे गेस्ट आहेत ते डॉक्टर विनीता नलोडे, स्मिता जोग, विवेक गरुड, शशिकला दक्षा व इतर सर्वांचे स्वागत आहे. तुमच्या ग्रुपमध्ये खूप गुरुजन लोक आहेत, तेव्हा थोडं मी लहान तोंडी मोठा घास घेतो की असे कधी कधी वाटतं. तर काही चुकल्यासारखं वाटलं तर क्षमा करावी. माझे सद्गुरू श्री चिले महाराज हे मागच्या शतकातील एक अतिशय दिव्य विभूती होती, पण आम्हाला ते हयातीत असताना ते कळलंच नाही. 86 मध्ये त्यांनी समाधी घेतली आणि आम्ही साधारणपणे विसरून गेलो. ऐकू येतंय ना अरुंधतीताई? हा, येते येते. हा, समाधी घेतली आणि आम्ही विसरून गेलो त्यांना. पण साधारण एक 8 वर्षानंतर असं मला एक आतून अशी फिलिंग आली की जणू ते माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत. आपण सुद्धा आता हे संपल्यावर सुद्धा तुम्हाला कदाचित वाटेल अरे वाघसाहेबांचा असा आवाज आहे, सोमनताईंचा असा आवाज मला ऐकू येतोय. जे काही कॉन्व्हर्सेशन झाली असते ती आपल्याला परत परत ऐकू येते आपल्या कानामध्ये. तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की आपल्याला 3 काव्य लिहायची आहेत आणि त्याच्याकरता तू माध्यम आहेस माझा. सीता शक्ती काव्य, राधा भक्ती सुधा आणि महालक्ष्मी मुक्ती संवाद. तर सीता शक्ती काव्य हे तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी अटेंड केलेलं आहे. हे असं एक काव्य आहे, पुस्तक त्याचं साधारण 100-150 त्याच्यामध्ये काव्य आहेत. राधा भक्ती सुद्धा हे चक्क हिंदीत, आणि ते सुद्धा तिकडची हिंदी जी राधाजी त्यावेळेस कदाचित बोलत असाव्यात तशा हिंदीत आलेलं आहे, ब्रज भाषेमध्ये. तिसरं जे आहे काव्य हे महालक्ष्मी मुक्ती संवाद आहे, ते पूर्णपणे मराठीत प्रगट झालं होतं. आणि हे 3 वेगळ्या स्तरांवरती आहे. सीता शक्ती काव्य आहे, सीतेनी आपली मुलं, वाढती मुलं लवकुश यांना जे जीवनाचं तत्व आणि अध्यात्म शिकवलं त्याच्यावरती आहे. राधा भक्ती सुधामध्ये आपण थोड्या वेगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. ते काय ते आता आपण बघूया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कदाचित आपल्याला माहित नसेल, पण हे रे राधा भक्ती सुद्धा आहे जे आपण बघणार आहोत
ते डान्स व्हिडिओ फॉर्म्स मध्ये आहे. आणि ते जेव्हा आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवलला पाठवले इंटरनॅशनल सर्किट्सवरती, तेव्हा न्यूयॉर्क आणि स्पेनमध्ये त्याला अवॉर्ड मिळाले. इनफॅक्ट मी स्वतः थक्क झालो की 2 वेगळ्या देशांचे अतिशय भारतीय संस्कृतीशी अनभिज्ञ लोक यांनी त्याला अवॉर्ड दिले. म्हणून त्याचं मला त्याचं महत्व कळायला लागलं की अरे, गुरूंनी आपल्याला काय दिलेलं आहे. या प्रस्तुतीकरणामध्ये जे काही तुम्ही म्युझिक ऐकाल ते उदय देशपांडे यांचं आहे, सुश्राव्य म्युझिक. गायिका विभावरी आपटे जोशी आहेत. कोरिओग्राफी जे डान्सेस तुम्ही बघाल ते संपदा पिल्ले आणि वर्षा गोडबोले यांनी प्रोड्यूस केलेले आहे. आता हे राधा भक्ती सुद्धा हे कुठे घडलेलं असावं, तर साधारणपणे गोकुळ, मथुरा, वृंदावन हा जो एरिया आहे उत्तर प्रदेश मधला, तिथे हे घडलेलं असावं. मग तिथे घडलंय असंच आपण धरून चालूया. जास्त करून वृंदावन मध्ये यमुनेच्या काठी हे काव्य घडलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या दैवी लीला माहिती आहेत. राधा ही त्यांची एस्कॉट म्हणजे डिवाइन एस्कॉट म्हणतात त्याला, शक्ती रूपिणी म्हणतात. द्वापर युगामध्ये साधारण 5,000 वर्ष पूर्वी त्यांची लीला घडलेली आहे. आणि श्रीकृष्णाने तर भगवद्गीता देऊन आपल्या सगळ्यांना कृपान्वित केलेलं आहे. राधा ही भगवान श्रीकृष्णाची शक्तिरूपिणी तर आहे, पण आपल्याला कदाचित माहित असेल किंवा नसेल की ती स्वयं सुद्धा एक आध्यात्मिक ज्ञानपूर्ण अशी शक्ती होती, भक्ती रूपिणी होती, परमेश्वरी अवतार होती. तर राधा भक्ती सुद्धा मध्ये तिच्या ह्या भक्तिपूर्ण प्रतिमेचं अवतरण आहे. एक मला सांगावंसं वाटतं की मी कुठेही कोणाच्याही आत्ताच्या धारणा काय आहेत किंवा आत्ता तुम्ही जे काही साहित्य वाचलं असेल त्याच्या विरोधात हे काव्य नाहीये. हे एक वेगळी अनुभूती आहे. तर ती अनुभूती आहे असं धरून तुम्ही त्याला स्वीकार करा, नाही आवडलं तर सोडून द्या. पण पुढचे तासभर एक विनंती आहे मला, कुठलाही स्ट्रेस डोक्यात ठेवू नका. कारण राधा ही मुळात खळखळत्या आनंदासारखी देवी माझ्या समोर जी काही प्रगट झाली माझ्या मनोपटलावरती. कुठल्याही प्रकारचा मनात जर तुमच्या क्लेश असेल, दुःख असेल, क्षणभराकरता ते विसरून जा. आणि तुम्ही ह्याची खात्री ठेवा की हे तुम्ही राधा भक्तीचं तासभर ऐकलं तर छानपैकी तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन निश्चित देवीच्या कृपेने सापडेल. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे, तर राधेच्या सख्या असतात ना, त्या खूप उत्सुक असतात राधेकडनं जाणून घेण्याकरता की भक्ती ही कुठल्या प्रकारची असते, भक्तीचे रूप कसली असतात. तर ते तिला वेगवेगळे प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ सत्संग भक्ती क्या होते. हे काव्य सगळं हिंदीत प्रगट झालेलं आहे, त्यामुळे मी मराठी हिंदी असं कॉम्बिनेशन मध्ये बोलणार आहे. कर्म भक्ति, किंतु भक्ति करते करते क्या कर्म का भी कोई महत्व होता है. हरि भक्ति क्या होती है और अनंत भक्ति क्या होती है. असे हे 4 विविध भक्ती याच्यामध्ये प्रगट होत आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रस्तावना जी झालेली आहे त्याच्यामध्ये ही इकडे तुम्ही जे समोर बघताय तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, डावीकडे जे जांभळ्या ड्रेसमध्ये आहे ती राधेच्या स्वरूपात अवतरलेली आहे. आणि हे उजवीकडे आहे ती तिची सखी म्हणून आहे. मी अरुंधती त्यांना सांगितलं की जेव्हा या व्हिडिओ शूटिंगची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला नेत्रांनी ह्या सगळ्या ज्या नृत्यांगना होत्या त्यांना हळदी कुंकू लावलं, त्यांची पूजा केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यानंतर त्या एकदम बदलून गेल्या. त्यांच्या मध्ये जणू संचारच झाला. आणि ही जी राधा आहे ती त्या दिवसभर जेव्हा शूटिंग चालू होतं नुसती राधा होती. ती आमच्यातली माहितीतली वर्षा गोडबोले नव्हती. राधा तर राधाच होती. आणि त्या सख्या आहेत त्या अक्षरशः जणू गोपी आहेत वृंदावन मधल्या. आणि तो सगळा परिसर सुद्धा एकदम वृंदावनमय होऊन गेला होता. तर आपण आता त्यांचं ते प्रस्तावना बघणार आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. हाँ, अच्छा, एमके सिंह जी ज्वाइन झाले. सर आपका मैं स्वागत करता हूं. हमारी शुरुआत जस्ट हुई है 1-2 मिनट पहले. आपका मनपूर्वक स्वागत है सर. विनीता पण जॉईन झालेली आहे, तुझं पण मनपूर्वक स्वागत. सिंह साहब ठीक है ना, सुन रहे हैं? हाँ, म्यूट असतील तर. अच्छा. ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री राधा कृष्णाभ्याम नमः. श्री सद्गुरुवे नमः. आदिशक्ती महालक्ष्मी श्री सीता मुक्ती रूपिणी आविर्भूता स्वयं राधा भक्ती काव्य स्वरूपिणी. ह्याच्यामध्ये जी सीता राधा प्रगट होते
ही भक्ती काव्य ह्या स्वरूपामध्ये आपल्या समोर प्रगट होते. ऑडिओ येतोय की नाही? येते? व्यवस्थित नाही येते? सर, एक मिनिट थांब. त्याचा येत नाही होते गाण्यांचा गाण्यांचा ऑडिओ येतोय का नाही ताई? हा नाही येत. हा हा, मला लक्षात आलं ते कधी माझ्याकडनं चुकलं ते, मी करतो परत. इथून ऐकते. सॉरी, माझ्याकडनं ते साऊंड शेअरिंग राहिलं होतं. आता येईल बहुतेक. आता आला ना? आता आला ना? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री राधा कृष्णाभ्यां नमः ॐ श्री सद्गुरवे नमः आदिशक्तिः महालक्ष्मीः श्री सीता मुक्तिरूपिणी आविर्भूता स्वयं राधा भक्तिः काव्यस्वरूपिणी भक्तिः काव्यस्वरूपिणी अशा प्रकारे या काव्याच्या थ्रू राधा माता ही प्रगट होते आहे असं याच्यात सांगितलेलं आहे. पठनम श्रवणम मननम भक्त्या यदि कुर्यात वांछित फल योग्य प्रमाणात शीघ्रम ही प्राप्नुयात. आपण हे जर काव्य ऐकलं, पाहिलं, वाचलं, मनन केलं, भक्तिपूर्वक केलं, तर आपलं जे काही वांछित फल आहे ते योग्य प्रमाणात लवकरच आपल्या प्राप्त हो ही प्रार्थना मी करतो देवीला आणि पुढे जातो. ह्या प्रस्तुतीमध्ये एक थोडस दोन गोष्टी सांगाव्याशा लागतात. ह्या ज्या नृत्यांगना आहेत ह्यांनी मुद्रा वापरल्यात वेगळ्या. तर हे मुद्राने काय होतं, तर मुद्रांमुळे ते जे काव्य आहेत, माझ्याकडनं जे लिरिक्स लिहिले गेले त्यांचा खरा अर्थ ते त्या मुद्रांमध्ये द्यायचा प्रयत्न करतात. थोडासा आपल्याला वेळ लागतो समजायला की या मुद्रांचं ग्रामर काय, पण साधारणपणे लक्षात येतं. इस्पेशली जेव्हा गीतांचा म्युझिकचा अंतराल असेल त्यावेळेस तुम्ही बघाल ते पूर्ण काव्य थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतात त्यांच्या मुद्रांमधनं. तर ते लक्ष ठेवा, पूर्ण डान्सकडे लक्ष ठेवा, त्याच्यातनं त्याचा अर्थ उलगडत जातो. आता
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की असं वाटलं त्या दिवशी, ज्या दिवशी ते शूटिंग सुरू होतं, की साक्षात राधाच प्रगट झालेली आहे आमच्या समोर. जेव्हा ते शूटिंग, जेव्हा त्याला हळदी कुंकू केलं, पूजा केली त्या तिची. तर एक विनंती आहे की आपण एक मानस रूपाने द्वापर युगात जाण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला मी नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 5000 वर्षपूर्वी जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तिथे साक्षात जाऊन त्या वृंदावनमध्ये राधा आणि तिच्या सख्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्याकरता एक टाइम टनल समय सुरंग मैंने बनाई है, जिसमें एक आवर ग्लास आहे, मातीचा घड्याळ म्हणतात त्याला. त्या मातीच्या घड्याळाच्या मागे मागे आपण जाणार आहोत. दर 500 वर्षाला एक राधे कृष्ण असं त्याच्यावरती येईल स्क्रीनवरती. तर तुम्ही जिथे बसलेला आहात स्वतः राधे कृष्ण हा शब्द म्हणा. आणि राधे कृष्ण म्हटलं की आपण पुढच्या 500 वर्षाला जाऊ. असं करत करत मागे जात जात आपण 5000 वर्षाला पोहोचू. सुरू करूया. आता ऐकू येते ना अरुणताई? छान येत आहे. समय सुरंग, मानस यात्रा. राधे कृष्ण, राधे कृष्ण. राधे कृष्ण. हा, बोलत राहा. राधे कृष्ण. प्रत्येक 500 वर्षाला बदलतात. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. सगळ्यांनी म्हणा राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. ओम शांति शांति. अब हम मानस दृष्टि से वृंदावन में उपस्थित हो गए हैं. अंतर चक्षु से श्री राधा भक्ति सुधा की घटना अब आप देख पाएंगे. असं कल्पना करा की आपण आता साक्षात तिकडे आहोत. 5000 वर्षापूर्वी पोहोचलेलो आहोत त्या समय सुरंग मधनं. समोर आपल्याला राधाजी दिसत आहेत, त्यांच्या सख्या दिसत आहेत. पण जसं आपण बालगंधर्व मध्ये कुठल्याही नाट्यगृहात नाटक बघताना जे कलाकार नाट्य करतायत त्यांच्या भावनांमध्ये आपण संमिश्रित होऊन जातो. तसं आता ह्याच्यात राधा जे भावना सांगेल त्या भावनेमध्ये संमिश्र होण्याचा प्रयत्न करा. एक रस घेण्याचा होण्याचा प्रयत्न करा. पण कुठेही त्यांना डिस्टर्ब करू नका. हॅलो राधाजी असं जाऊन म्हणायचं नाही त्यांना. शांतपणे बाजूला उभं राहून बघत राहा. ठीक आहे ना? ओम श्री राधा कृष्णाभ्याम नमः. सर्ग 2 ला आपण आलेलो आहोत. सर्ग 2 है पात्र परिचय. आता ह्याच्यात राधा गमतीशीर आहे. ती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती आनंदाची मूर्ती आहे नुसती. खळखळ खळखळ जे आनंद असतो, लहान मूल जसं एकदम आनंदात असतं तशा प्रकारचं आनंदातली ती मूर्ती आहे. तर ती तुम्हाला सहजासहजी आपल्या मैत्रिणींची नावं सांगणार नाही. तर एक कोडं टाकणार आहे तुम्हाला आणि त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तर चॅट बॉक्स मध्ये त्या कोड्यामध्ये तिच्या सख्यांची नावं काय आहेत ही ओळखून तुम्ही टाकायची. अमुआ की डारी कोयरिया है मतवारी रे, पिहू पिहू गाय पुकारे बनवारी रे, बनवा की झाड़ी मयूरिया है भोली, सांवरे की बंसी पे भूली गगरी खाली रे, जमुना किनारे बसंती ऋतु आई, डारी डारी बहरी है मोहिनी फुलवारी, घाघरे पे चमके बिंदिया की कढ़ाई, आसमां पे तारे निशा की बुनाई, बुझो बुझो ये पहेली बनाई रे, गोपियन के नाम जौन प्रेम में समाई. तर आता तुम्ही हे तुम्हाला जशी नावं समजतील तसं ते चॅट सर्ग 2 सुरुवात करा. पात्र परिचय. इस प्रस्तावना के साथ राधा भक्ति सुधा की अब शुरुआत हो रही है. सर्वप्रथम राधा जी इस भक्ति सुधा में जो पात्र सहभागी होंगे उनका परिचय करा रही हैं. पहेली के रूप में है यह परिचय. अम्मा की डारी कोयरिया है
कान्हा कान्हा रे बनवा की झाड़ी मयूरिया है भोली सांवरे की पंछी पे फूली गगरी खाली बनवा की झाड़ी मयूरिया है भोली सांवरे की पंछी पे फूली गगरी खाली कान्हा रे 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 कान्हा कान्हा रे जमुना किनारे बसंत ऋतु आई डारी डारी बहरी है मोहिनी फुलवारी जमुना किनारे बसंत ऋतु आई डारी डारी बहरी है मोहिनी फुलवारी कान्हा रे 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 कान्हा कान्हा रे घाघरे पे चमके बिंदिया की कढ़ाई आसमां पे तारे निशा की बुनाई घाघरे पे चमके बिंदिया की कढ़ाई आसमां पे तारे निशा की बुनाई कान्हा रे 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 कान्हा कान्हा रे बूझो बूझो ये पहेली बनाई रे बूझो बूझो ये पहेली बनाई रे गोपियन के नाम जौन प्रेम में समाई रे गोपियन के नाम जौन प्रेम में समाई रे कान्हा 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 कान्हा रे ऐकलं? नावं कळली का? चांगलं वाटलं? छान बरं कोणी छान. नावं टाकलीत कोणीतरी शीतलनी टाकलंय, बसंती मला कळलं. मयुरी, बसंती, मोहिनी, निशा. अजून कुठली नावं राहिली? बसंती कळलं नाही मला, पण एक कोयल वाटलं असेल. हा, कोयल. छान. हा, अजून? तर फुलवारी असेल वाटलं. करेक्ट करेक्ट. फुलवारी बरोबर आहे. अजून? बिंदिया आणि निशा. इंडिया. निशा. सुंदर. म्हणजे आता तुम्ही पण झाल्या राधेच्या सख्या झाल्या सगळ्या. हो बरोबर. चला, खूपच आवडलं का सुंदर. गाणं सगळ्यांना? चॅट मध्ये येस और नो टाका. कसं वाटलं तुम्हाला? एखादं बरं, आपण पुढे जाऊया. चला, सर्ग 2 पात्र परिचय. आता आपण ऍक्च्युअल भक्तीकडे आलेलो आहे. सर्ग 3 आहे सत्संग भक्ती. तर तुमची काय कल्पना आहे? एक सखी विचारते, सत्संग भक्ती क्या होत है? तुम्हाला काय वाटतं सत्संग भक्ती म्हणजे काय असते? चॅटमध्ये टाका. अगदीच असं वाटलं नाही, राहवतच नाही आपल्याला बोलल्याशिवाय, तर मग ओपन करून सांगा, माईक मध्ये सांगा. सत्संग भक्ती म्हणजे काय वाटतं तुम्हाला?
आपको क्या लगता है सत्संग भक्ति क्या होती है? चैट में डालिए या फिर बिल्कुल थोड़े में 10-15 सेकंड में बता सकते हैं तो माइक खोल के बताइए. सिंग साहेब जॉईन झालेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. सत्संग काय असतो तुमच्या, म्हणजे आपली कल्पना काय आहे सत्संगाची? चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं असं वाटतं मला. एकदम बरोबर आहे. चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं. छान. ज्या व्यक्ती अध्यात्म भजन आणि त्यामध्ये असतात कायम हा, सत्संग, तर त्या सत्संगाच्या याच्यात राहावं. एकदम छान सांगितलं. आपल्या परिजनांबरोबर परमेश्वराची भजनं वगैरे म्हणणे हा सत्संग एकदम चांगली कल्पना आहे. पण राधेनी जेव्हा सांगितलं मला सत्संग, ते थोड्या वेगळ्या डायरेक्शनला गेली. ती काय सांगते बघूया. नेमकं काय झालं जेव्हा हे गाणं जब ये गीत प्रगट हुआ, मी एका ट्रेन मधनं चाललो होतो आणि थोड्या वेळ असं वाटलं की आपण जाऊन दारातून थोडा वेळ बाहेर बघावं म्हणून, जरा फ्रेश हवा घ्यावी. मी दारात उभा राहिलो, दार उघडून गाडीचं, आणि अचानक मला वरती असे आकाशामध्ये 5-6 पक्षी दिसले जे उडत होते. आणि असं होतं की गाडीची गती आणि पक्ष्यांची गती एकच होती, त्यामुळे ते स्टेडी होते. आणि क्षणभरात मला असं वाटलं की जणू त्यांच्या हृदयामधनं असा एक स्पार्क बाहेर पडतोय, म्हणजे त्यांचा जो कोण जीवात्मा आहे तो असा चमकतोय. आणि तशी अनुभूती झाल्यावर मग राधेने हा पुढचा बोध दिला. ती म्हणते, सब जीवों में सत है जाने, सत अनुभवी लक्ष्य है माने, सब जीवों में सत है जाने, ज्ञान विज्ञान की चर्चा सोहे, धर्म कर्म सत्कर्मों को दोहे, बहुविध आत्मशक्ती पहचान. असा कुठल्याही आपला जो ग्रुप असेल, जसा आता तुमचाही ग्रुप आहे, ज्याच्यात ज्ञान विज्ञान ह्याची चर्चा होते, तुम्ही जेव्हा फ्लोरल रेमेडीजचा विचार करता, त्याची चर्चा करता, तो सुद्धा एक चांगला विचार आहे, म्हणून तोही सत्संग आहे असं राधा सांगते. धर्म कर्म सत्कर्म, आता त्याच्यामध्ये आपले जे ठरलेल्या गोष्टी आहेत, नामस्मरण, भजन, कीर्तन, हे सगळं आलं. आणि सत्कर्म करणे हे सुद्धा सत्संग आहे. तुम्ही 5-6 तुमच्या एका ग्रुप बरोबर काहीतरी चांगली समाजसेवा करता. आता त्या दामले ताई होत्या, त्यांनी सांगितलं त्या कुठल्या तरी ठिकाणी म्हणजे हे आहेत, ट्रस्टी आहेत काही ठिकाणी, तर तिथे जे कार्य घडतं ते पण एक प्रकारचा सत्संग असतं. बहुविध आत्मशक्ती पहचाने. पण ह्या सगळ्याचा जो एम ऑफ ऑल दिस की बहुविध आत्मशक्ती को आप पहचान सके, हा सत्संगाची परिभाषा इथे थोडीशी व्यापक केलेली आहे. आपण ते ऐकूया आता. सर्ग 3 सत्संग भक्ति. अरे ओ मयूरिया, आई राधा जी, कहाँ गई सब? जमुना, बसंती, मोहिनी, फुलवारी, कहाँ गई सब? आई राधा जी, आई राधा जी, आई राधा जी, आओ सखियो, सत्संग को बैठे. सत्संग क्या होवत है राधा मैया? सब जीवों में सत है जानी, सब जीवों में सत है जानी, सत अनुभव ही लक्ष्य है माने, सत अनुभव ही लक्ष्य है माने, सब जीवों में सत है जानी, सब जीवों में सत है जानी.
सत है जानी सब जीवों में सत है जानी संग में मोहे सखियां प्रियजन दर्शन में जुड़ते हैं मन संग में मोहे सखियां प्रियजन दर्शन में जुड़ते हैं मन इसको ही सत्संग है माने इसको ही सत्संग है माने सत्संग है माने सब जीवों में सत है जानी सब जीवों में सत है जानी सत अनुभव ही लक्ष्य है माने सत अनुभव ही लक्ष्य है माने सब जीवों में सत है जानी सब जीवों में सत है जानी शेवटी त्या सगळ्या असा एक बासरीचा हे दाखवतात. त्याचा अर्थ काय? असं ते सगळेजणी आशा करतात. उसका क्या अर्थ है? कृष्णाची भक्ती. हा हा, कृष्ण प्रगट होतो सत्संगामध्ये. कृष्णाची पकडण्यासारखं केलं. हा, कृष्णाची कृष्णाने वचन दिलेलं आहे की वचन जेव्हा दिलंय ते. सत्संगामध्ये तुम्ही माझं स्मरण करा तेव्हा तेव्हा मी येईल. तेव्हा मी तिकडे प्रगट होईल. तेव्हा असं वचन दिलेलं आहे. वचन दिले. हे तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये असं आहे. अभंगामध्ये पण आहे हा, त्याच्यात श्रीकृष्णाची वास्तवी. आता ह्या मला ह्यांनी याच्यावरती एक छान टिप्पणी केलेली आहे मायाताईंनी की भक्तिमय वातावरणात एकत्र येणे आणि समविचारी लोकांच्या बरोबर राहणे हा चांगला विचार. धन्यवाद. त्याच्यात शेवटचा जो पॉइंट आहे गरम पाणी आहे सगळं आहे. संगमे मोहे आता पिऊन सखी. झालं. आता एक काय मिनिट. करणार? दुःखात जरा please हे don't- करते, हे करते. तुम्हाला सांगितलं होतं मी 4:30 उठायचंय मला. एक मिनिट, मी जरा म्यूट करतो सगळ्यांना. काय झालंय कोण जाणे. तुम्ही आता ज्याला बोलायचं त्यांनीच प्लीज स्वतःला अनम्यूट करा. बाकीच्यांनी म्यूट मध्ये राहा, कारण तुमची घरातले सगळे आवाज येत आहेत त्याच्यामध्ये. हा, वाईट वाटून घेऊ नका मी काय बोलतोय त्याच्यात. संग में मोहे सखियां प्रियजन दर्शन में जुड़ते हैं मन इसको ही सत्संग है माने. तर इथलं हे दर्शन हा शब्दाचा अर्थ काय आहे?
मला हा समजायला उशीर लागला. तुम्हाला काय अभिप्रेत आहे दर्शन या शब्दाचा? चॅटवर टाकलं सांगितलं चालेल किंवा पटकन बोललात तरी चालेल. फक्त तेवढ्यापुरतं बोलायचं व माईक बंद करायचं. भगवंत प्रगट होणे का? हा, तसा ढोबळ मनाने बरोबर आहे, तोच अर्थ आहे दर्शन मध्ये. दर्शनचा अर्थ तोच. आपण म्हणतो देवदर्शनाला गेलो, पण हिंदीमध्ये दर्शनचा अर्थ असतो फिलॉसॉफी किंवा त्या व्यक्तीचं ज्ञान. तर दर्शन में जुडते हैं मन. म्हणजे तुम्ही जर समजा कृष्णाचं दर्शन घेतलं तर तो दर्शन घेताना त्याचं दर्शन काय आहे, त्यांनी काय शिकवलंय, भगवद्गीता काय शिकवली आहे. रामाचं दर्शन घेतलं तर रामाने काय आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय, हे दर्शन घ्यायचं सत्संगामध्ये. मग त्याचा शिकवण काय आहे त्या पर्टिक्युलर देवाची, ही जेव्हा आपण एकत्र सत्संगामध्ये डिस्कस करू आणि आत्मसात करू तेव्हा तो सत्संग होईल, असं ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे राधेनी, असं मला वाटतं. आता एक सखी विचारते, ये तो बात समझ में नहीं आई. आप कहती हैं प्रभु का नाम लो, चित धरो, पर वो दिखता कहाँ है? तर राधा म्हणते की रवि किरणे अनंत से आए, चक्षु के मध्य में बिंदू बन जाए. आता सूर्य बघा किती मोठा आहे. पृथ्वी ही साधारण 8,000 मैल एवढ्या डायमीटरची आहे. तर सूर्य हा ऑलमोस्ट 9 लाख मैल एवढा मोठा आहे. एवढा मोठा म्हणजे अनंत, एवढा मोठा तो सूर्य. आणि आपला डोळा किती आहे? साधारण 1 इंच एवढाच आहे डोळा. तरी त्या डोळ्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब तयार होतं. हे त्या डोळ्याचं वैशिष्ट्य आहे. मग एवढा मोठा सूर्य, त्याचं प्रतिबिंब तो छोटासा डोळा तयार करू शकतो. तसं ती म्हणते. आता काय म्हणते ती त्याच्या अनुषंगाने ते आपण बघूया. राधा जी, हमका ये बताइयो, प्रभु का नाम कौन सा लेवे? अरे ओ पगली, सुन. निर्मल मन रखी के कोई भी नाम लेना, प्रभुवर वह नाम सुनी के आएंगे तेरे धाम. समझी फुलवरिया? ये तो बात समझ में नहीं आई. आप कहती हैं प्रभु का नाम लो, चित्त धरो, पर वो दिखता कहाँ है?
बिंदु बन जाए, बिंदु बन जाए, रवि किरणें अनंत से आए, रवि राधा जी, अंतरंग में प्रभुवर ज्ञान चक्षु से केंद्रित होकर भक्ती से मन में खिल जाए. आता ह्याच्यात राधाजी आपल्या डान्स मध्ये दाखवलं, ह्या मुली एका साईडला ते वेगवेगळ्या गोष्टी करतायत. कोणी शिल्पकारी करतंय, कोणी संगीत वाजवतंय, कोणी नृत्य करतंय. तर परमेश्वर आपल्या अंतरंगामध्ये जो प्रगट होतो ज्ञानचक्षुने, तो वेगवेगळ्या प्रकारच्या कला, कुसर, ज्ञान यांनी प्रगट होतो. तर ते आपण त्या परमेश्वरालाच अर्पण केलं पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा शनिवार वाड्यावर खूप मोठा कार्यक्रम होता. बासरी वादक हरिप्रसादजी येणार होते. त्यांचं नाव पण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ते यायच्या आधी काही छोटे मोठे कलाकार बासरी वाजवत होते. एक जो वाजवत होता तो थोडस वाजवत, अरे नाही ये अभी माइक ठीक नाहीये, अरे नाही अभी वो मिक्सिंग ठीक नाहीये, असं करून त्याच्या अर्धा वेळ तो त्याच्यामध्येच घालवला त्यांनी. तेवढ्यात मग हरिप्रसादजी आले. ते स्टेजवर सुद्धा दिलेल्या आसनावर नाही बसले, सरळ ते स्टेजच्या खाली पाय सोडून बसले. म्हणजे जणू ते लोकांमध्ये बसलेत आणि काही विचारलं नाही, माईक आहे का, ऍम्प्लिफायर आहे का. बसले त्यांनी जे वाजवायला सुरुवात केली, आमची समाधीच लागली. मग तिकडे मग माईकवाले मग धावपळ करत, कोणी माईक लावतोय, कोणी काय करतोय, आणि एक तासभर आम्ही असे गुंग झालो, जणू कुठेतरी स्वर्गात आम्ही पोहोचलो आहोत. मग माझ्या काय लक्षात आलं की कारण त्यांनी अंतरंगातला जो प्रभू परमेश्वराची शक्ती आहे ती त्यांनी प्रगट केलेली होती त्यांच्या बासरीच्या थ्रू. आणि त्यांची बासरी हे ते आमच्यासाठी पण नव्हते वाजवत, स्वतःसाठी पण नव्हते वाजवत, तर ते परमेश्वरासाठी वाजवत होते. हा इथला अंतरंग में प्रभुवर ज्ञान चक्षु से केंद्रित होकर भक्ती से मन में खिल जाए, असं ते अर्थ आहे असं मला वाटतं. आपल्याही मनात काही विचार आला असेल तर चॅट बॉक्स मध्ये अवश्य टाका. विनीताने पण काहीतरी चॅट बॉक्स मध्ये टाकलेलं आहे, त्याचं स्वागत आहे. आता आपण एक वेगळ्या पडावरती आलोय, त्याचं नाव आहे कर्मभक्ती. बसंती विचारते, किंतु भक्ति करते करते क्या कर्म का भी कोई महत्व रह जाता है? राधा सांगते, बहुत बड़ी बात पूछ ली है तूने. इसका उत्तर एक बहुत ही रोचक कहानी में है. सुंदर गोष्ट आहे ती सांगते. त्या गोष्टीमध्ये एक डाकू आहे, तो राधेची सगळे ऑर्नामेंट्स छिनून घेतो. त्या डाकूच्या जो काही त्याचा रस आहे नवरसापैकी तो तसाच आहे, म्हणजे भय दाखवणार आहे. आणि राधा ती भयभीत होऊन जाते. पण शॉकिंग गोष्ट अशी होते की त्या प्रसंगाच्या शेवटी दोघांचा रस एक रूप होतो. का होतो, तो डाकू कोण असतो नेमका, हे सगळं आपण आता इथे जाणून घेणार आहोत. तुमच्या चॅट बॉक्स मध्ये अवश्य टाका की तुम्हाला काय वाटतं की नेमका कोण आहे तो डाकू. कर्मभक्ती. सर्ग 4 कर्मभक्ति. राधा जी, अब बात धीरे धीरे समझ में आवत है हमें, किंतु भक्ति करते करते क्या कर्म का भी कोई महत्व रह जाता है? बहुत बड़ी बात पूछ ली तूने. इसका उत्तर एक बहुत ही रोचक कहानी में है. कहानी? कैसी कहानी? मुझे सुनाइए ना. कहानी तो हम भी उत्सुकता से सुनेंगे. तो सुनो. कहानी का नाम है कर्म भक्ति. एक दिन मैं सज धज के निकली अकेली मार्ग पे. जंगल का वह मार्ग निर्जन, आगे बढ़ी कर निर्भय मन. हाथों में था मेरे सुंदर कंगना, गले में प्रिय स्वर्णहार अपना, कानों में कीमती झूलते झुमके, आंखों में काला अंजन भर के. ऐसा कर मैं 16 सिंगार, निकले मन में ले बहु विचार. मन में अहम भरा था भारी, आशंकित हुई जब बिल्ली गुजरी. एकाएक भयानक डाकू आया. मार्ग मेरा उसने जबरन रोका. कठोर स्वर में थी क्रूरता भरी. हरकत आके देख मैं डरी. हाथ में भली मोटी लाठी थी.
कमर में लंबी छुरी लटकी थी। मन मेरा कांप गया भय से। शब्द एक न निकला मुख से। दौड़ने की शक्ति पगों में न थी। जान तो मानो मेरी सूख गई थी। कंगन निकाल दे हाथों से। क्रोधित स्वर डाकू बोला मुझसे। ना ना कर मैंने विरोध किया। कलाई से कंगन मोरा छीन लिया। अट्टहास फिर उसने किया। घबराया उससे मोरा जिया। किंतु अजब फिर घटित हुआ। मेरा प्यारा कंगन उसने फेंक दिया। गले का हार दे दे मुझे कोमला। डरावनी आवाज में डाकू मुझसे बोला। ना ना कर मैंने विरोध किया। गले का हार उसने खींच लिया। अट्टहास फिर उसने किया। घबराया उससे मोरा जिया। किंतु अजब फिर घटित हुआ। प्यारा हार उसने फेंक दिया। एक एक अलंकार यूं छीन लिए, घने अंधकार में फेंक दिए। अलंकारों में फंसा था मेरा जिया। रो रो व्याकुल हुआ मेरा हिया। एकाएक सुने फिर डाकू के बोल। अब अपना हृदय तू मुझे दे डाल। देती है हृदय कि भूख को छुरा छाती में। बोला डाकू मुझसे कठोर स्वर में। कैसे दे दूं अपना हृदय उसे भला। मूर्छा आई, सोच कैसे टले ये बला। तब याद आई मुझे मेरे प्रभुवर की। कान्हा कान्हा मैंने बड़ी पुकारी। अजब डाकू था। मधुर मुस्काया। क्रोधित आंखों से उसने समझाया। पोटली से निकाले स्फटिक कंगन निराले। मृदु वचनों से मेरे हाथों में डाले। असत्य मत पहनो ओ सुंदरी। कर्मबद्ध हाथ शोभित होते नर नारी। हार पहनना प्रभु नाम का सदा। कर्णफूल दैवी भक्ति के राधा। हृदय में रूप प्रभु का अधिष्ठित करना। कौन लेगा उसे देखूंगा मैं सगुना। ऐसा है यह मार्ग कर्म भक्ति का राधा। पार होगा जीवन वन रखना श्रद्धा। स्तब्ध हुई मैं उसकी ज्ञानपूर्ण बातें सुन। चिर परिचित लगे डाकू। बोले मेरी धड़कन। कौन तुम? कौन हो तुम? मैंने प्रश्न किया, लेकिन वो निरुत्तर ही चला गया। अचानक अचानक सिर की पगड़ी सरक गई। घुंघराले बालों में मोरपंख दिया दिखाई। हल हुई पहेली। प्रभु प्रीत उमड़ी। बार बार प्रणाम कर मैं रही खड़ी। कान्हा कान्हा जरा रुको, पुकारने लगी। कान्हा कान्हा कहते ही निद्रा से जगी। ये तो बहुत सुंदर कथा है राधा मैया, बहुत ही सुंदर। इसमें कितने पहलू हैं भक्ति के। हम सब जान गए कि झूठे अलंकार छोड़ दे और कर्म भक्ति के अलंकारों को पहन ले। अर्थात कर्म और भक्ति तो साथ साथ चलते हैं, है ना? पोटली से निकाले स्फटिक कंगन निराले। मृदु वचनों से मेरे हाथों में डाले। असत्य मत पहनो ओ सुंदरी। कर्मबद्ध हाथ शोभित होते नर नारी। हार पहनना प्रभु नाम का सदा। कर्ण फूल दैवी भक्ति के राधा। हृदय में रूप प्रभु का अधिष्ठित करना। कौन लेगा उसे देखूंगा मैं सुगुना। ऐसा है यह मार्ग कर्म भक्ति का राधा। पार होगा जीवन वन रखना श्रद्धा। काय वाटतं तुम्हाला, कोण आहे हा डाकू? चॅट मध्ये टाका। कृष्णाच्या रूपातच आहेत ना ते. बरोबर आहे, करेक्ट. कृष्णच आलेले आहेत ते. पण तिला एक ह्या प्रसंगातून कधी कधी आपले जे गुरु असतात ते आपल्याला स्वप्न दृष्टांतात काहीतरी सांगून जातात. तर ते हे गुरुच्या ठिकाणी आहे कृष्ण, आणि ते स्वप्न दृष्टांतामध्ये तिला हे सगळं सांगतात. खूप चांगलं ओळखलं, धन्यवाद. तुमच्या समोर कुठल्या वेळेसमोर कुठलं असं उदाहरण येत आहे का की एखादी स्त्री जी
जिच्याकडे अलंकार पण खूप आहेत, पण जिने कर्मभक्ती पण खूप चांगली केलेली. अशी कुठली स्त्री येते का तुमच्या मनामध्ये? इंदोरची एक राणी होती बघा, काय नाव तिचं? फार जुनी गोष्ट आहे. मालवा म्हणायची त्या अहिल्या म्हणतात अहिल्याबाई होळकर. तर ती राणी होती, तिच्याकडे काही कमी होते का दागदागिने? सगळं काही होतं, पण तिने कर्मभक्ती खूप अवलंबली. ठिकठिकाणी धर्मशाळा उघडल्या, विहिरी खोदल्या, त्यानंतर देवस्थानं बनवली. आज सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा खूप देवस्थाने अहिल्याबाईची आहेत. हे जे आहे, दिस इज दॅट कॉम्बिनेशन. तुमच्या अलंकारांबरोबर कर्मभक्ती हेही करत राहणे, हे ह्याच्यातनं आहे असं मला वाटतं. आवडला का हा प्रसंग तुम्हाला लोकांना, कोणाला कसा वाटला? खूप छान आहे आणि म्युझिक आणि फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे. परत परत ऐकावं वाटतंय. हा, छान छान. आपण पुढे जाऊया, कारण आपल्याकडे वेळ आता कमी उरलेला आहे. 5:30 पर्यंतची वेळ मी मागितली होती, तेव्हा 5:30 पर्यंत नाही संपलं तर कोणाला जर सोडायचं असलं, काही कामं असली, कारण लोकांची कामं असतात, स्वयंपाक असतो, पाणी असतं, मुलांना सांभाळायचं असतं, तर तुम्ही त्यावेळेस साइन ऑफ केलं तरी चालेल. एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल असं मला दिसून राहिलंय. आता आपण येतो हरिभक्तीवरती. हरिभक्ति ईश्वर से केवल निरपेक्ष प्रेम करना यह बताता है. तो हरिभक्ति के अलग अलग स्वरूप हैं, राधा भक्ति सुधा में आगे बताए हुए हैं. उसमें है मन में समा लेने की अनुभूति, या विरह में ईश्वर के साथ एक रूप होने की विभूति, या फिर एक है अनहद नाद सुनने की विभूति, अनुभूति. ती आपण आता बघणार आहोत हरिभक्ती. सखिया त्यांचं गीत आहे झूला म्हणून. सावन में झूला झूले गोपाला, संग है झूलत प्यारी राधा. गोप गोपियां रास रचाए, आपस में कान्हा की बातें बताएं, सुन नंद लाला मधु मुस्कुराए. तर ते रास गातायत, पण ते लोक सगळे एकमेकांबरोबर कृष्णाचे चाहडे सांगतात की तो माखन चोर आहे, तो त्रास देतो, मटकी फोडतो, असं सांगतायत. तर कृष्ण म्हणतात, अरे बापरे, हे मला बघतायत म्हणून त्यांना मी हे सगळे माझे चाहडे आठवत आहेत. मग ते कृष्ण काय म्हणतात, ते म्हणतात श्याम कहे जरा अखियां मिचाना, तुम्ही डोळे बंद करा, म्हणजे मी दिसणार नाही तर माझे चाहडे आठवणार नाही. तर ते लोक काय म्हणतात, गोप गोपी दिखत है फिर भी हमें मन में समाया है जो बंसीवाला. हे जे आहे परमेश्वराला आपल्या मनामध्ये समावून घेणं, हा जो भाव आहे भक्तीचा, तो हरिभक्तीचा भाव आहे. सर्ग 5 हरिभक्ति. राधा मैया, वो देखो कान्हा आ गया है. कान्हा? कहाँ कहाँ? वो देखो ना, झूला झूल रहा है. मैं भी उनके साथ झूला झूलूंगी. हाँ हाँ, चलो तो सही, सब मिलकर जाते हैं और साथ में रास रचाते हैं. देखो गोप भी आ गए हैं. चलो संग में गाते हैं, नाचते हैं. सावन में झूला झूले गोपाला, सावन में झूला झूले गोपाला, संग है झूलत प्यारी राधा, संग है झूलत प्यारी राधा. सावन में झूला झूले गोपाला, सावन में झूला झूले गोपाला. रास रचाए, आपस में कान्हा की बातें बताए. गोप गोपिया
रास रचाए, आपस में कान्हा की बातें बताए। सुन नंद लाला मधु मुस्काए, सुन नंद लाला मधु मुस्काए, मधु मुस्काए। सावन में झूला झूले गोपाला, सावन में झूला झूले गोपाला। शाम कहे जरा अखियां मिचाना, शाम कहे जरा अखियां मिचाना। दिखत है फिर भी हमें तू ही कान्हा, शाम कहे जरा अखियां मिचाना। दिखत है फिर भी हमें तू ही कान्हा। मन में समाया, मन में समाया है जो बंसी वाला, मन में समाया है जो बंसी वाला, जो बंसी वाला। सावन में झूला झूले गोपाला, सावन में झूला झूले गोपाला। संग है झूलत प्यारी राधा, संग है झूलत प्यारी राधा। सावन में झूला झूले गोपाला, सावन में झूला झूले गोपाला। सावन में झूला झूले गोपाला। पुढचं आहे ढूंढूंगी मैं. विरह मध्ये निसर्गामध्ये परमेश्वराला शोधणे हे याच्यात दाखवलेलं आहे. त्यात राधा आहे ती एका पॉन्डला काय म्हणतात, पाण्याच्या ह्याच्यावर बसलेली आहे, कृष्णाचा विचार करते आणि ती फुल आपल्या केसात लावते आणि मग पाण्यात बघते की मी कशी दिसते. तर तिला पाण्यामध्ये श्रीकृष्ण दिसतो. मग ती विचार करते, अरे हा कृष्ण आला कसं काय, म्हणजे माझ्यावरती ह्याच्यावर बसलाय का झाडावरती, तिथे नसतो तो, मग तिकडे वरती ढगांमध्ये लपलेला आहे का. आणि मग तिथून तिच्या प्रवासाची सुरुवात होते कृष्णाला शोधायची. हजारों घटाओं से पूछूंगी मैं, मेरे कान्हा को ढूंढूंगी मैं. बन की कोयलिया से मांगूंगी मैं, मीठे सुरों से पुकारूंगी मैं. पर्वत नदिया को लांघूंगी मैं, पाते ही आंचल में छुपाऊंगी. अरे ओ निशा, मोहिनी, बसंती, फुलवरिया, मयूरिया, इधर तो आना सब जन. देखो तो राधा कैसन बैठी है पगलवा जैसी. हजारों घटाओं से पूछूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं. मेरे कान्हा को ढूंढूंगी मैं. हजारों घटाओं से पूछूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं.
पुकारूंगी मैं, मीठे सुरों में पुकारूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं। पर्वत नदियों को लांघूंगी मैं, पर्वत नदियों को लांघूंगी मैं, आते ही आंचल में छुपाऊंगी मैं, आते ही आंचल में छुपाऊंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं। मेरे कान्हा को ढूंढूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं, हजारों घटाओं से पूछूंगी मैं। तिसरं जे आहे हरिभक्तीमध्ये कान्हा की बन्सी, ते आपण ऐकूया. ओ बिंदिया, क्या करत है सब सखियां छुप छुपे? इधर आओ, मेरे सामने आओ। हम तो देखत है तुम कान्हा की याद में कैसे खो गई थी, कुछ सुध-बुध ही ना थी। कैसे सुध-बुध रहे? कान्हा की बंसी सुनने के लिए जी आतुर जो हो रहा है। सखी बोल न सखी, कबे बजे बंसियां? बोल सखी कबे बजे बंसिया, बोल सखी कबे बजे बंसिया, तरपत दरस लागे नाही जिया, तरपत दरस लागे नाही जिया, बोल सखी कबे बजे बंसिया, बोल सखी कबे बजे बंसिया। गरजत मेघा भय मोहे लागे, गरजत मेघा भय मोहे लागे, जल फुहार से तन मोरा भीगे, जल फुहार से तन मोरा भीगे, तन मोरा भीगे, बोल सखी कबे बजे बंसिया, बोल सखी कबे बजे बंसिया। जमुना किनारे गोप गोपी आए, जमुना किनारे
देख सखी अबे बजे बंसिया. आता आपण शेवटच्या पडावाकडे आलेलो आहे. 17:26 झालेत, 5:26 झालेत, म्हणून मी थोडासा आवर्त घेतलेला आहे. पण जे लोक नंतर थांबतील त्यांच्याकरता आपण चर्चा जर काही करायची असली, काही एखादा पाठ रिपीट करायचा तर अवश्य करू. थोडा आपल्याला उशीर झाला होता सुरू करायला. 4ला सुरू करून नंतर 4:20ला सुरू झालं. त्यामुळे थोडंसं मी पुढे जातोय. एक 10 मिनिटं अजून लागतील मला, 10-15 मिनिटं. अनंत भक्ती ही भक्तीचा शेवटची पायरीला आपण आलेलो आहे आता. इन्फिनाइट डिवोशन. तो बसंत विचारते की दिव्य अनंत चेतना के क्या कुछ प्रकार हैं. बहुत सुंदर गीत आहे त्याच्याने. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए हैं कृपाल, जमुना की धारा से रोड़े बटोरे, अव्यक्त चेतन की मूरत है छोरे, खुशियों से जल दे उछाल. आता राधा जे एक्सप्लेन करते की ही जी दिव्य चेतना आहे ती अगदी दगडापासून सुरुवात होते. ती अव्यक्त चेतना आहे आणि ती चेतना आमच्यात आहे हे एक्सप्रेस करण्याचं सुद्धा त्या दगडांना माहिती आहे. उदाहरणार्थ ते काय करतात तर एखाद्या नदीच्या मध्ये पडलेले असेल तर ते नदीचं पाणी आनंदाने उसळतात. हा त्यांचा आनंद व्यक्त करण्याचा पद्धत आहे. वायु की धारा में वृक्ष है डोले, सुप्त चेतन के वे चक्षु हैं खोले, फल फूलों से होवे बहार. वृक्ष हे सुप्त चेतन आहेत परमेश्वराचं आणि ते आपला आनंद कसा व्यक्त करतात ते फळ फुलं आपल्या जगाला देऊन व्यक्त करतात. ऐकूया आता. सर्ग 6 अनंत भक्ति. राधा मैया, आप जो अमृत तत्व की बात करत है इसका संबंध दिव्य अनंत चेतना से है ना? इस चेतना के क्या कुछ प्रकार हैं? हमका तनिक समझाएं. बसंती, चलो चलो मधुबन में जाएंगे. वहाँ गोपाल आए हैं, वही इस बात की चर्चा करते हैं. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, जमुना की धारा से रोड़े बटोरे, अव्यक्त चेतन की मूरत है छोरे, खुशियों से जल दे उछाल. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, वायु की धारा में वृक्ष है डोले, सुप्त चेतन के वे चक्षु है खोले, फल फूलों से कर दे बहार. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, सत्य की धारा में हम तुम टटोले, व्यक्त चेतन के हम हीरे हैं बोले, सत्य कर्मों से होवे विशाल. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, आकाश गंगा में तारे हैं सोहे, मुक्त चेतन के बिंदु है मोहे, सच्चिदानंद की है वे मशाल. मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल, मधुबन में आयो है गोपाल, सखी नाथ हुए है कृपाल. सत्य की धारा में हम तुम टटोले. राधेनी आपल्याला दगडांबद्दल सांगितलं, वृक्षाबद्दल सांगितलं आणि आता ती आपल्याबद्दल सांगते. आपण जे आहोत मनुष्य, सत्य की धारामध्ये आपण त्या परमेश्वराच्याच कृपेमध्ये आहोत. तरी आपण ते शोधत राहतो. ते आपण व्यक्त चेतन के हम हीरे हैं बोले, त्याचं व्यक्त चेतन आहोत आपण त्या परमेश्वराचं. आपण आपला आनंद कसा व्यक्त करायचा? झाड जसं करतं फल आणि फूल देऊन. सत्य कर्म से होवे विशाल. चांगले कर्म करून आपण त्या आनंद व्यक्त करायचा की हे परमेश्वरा, तू आम्हाला तुझी चेतना दिलीस, याबद्दल आम्ही आभारी आहोत. आता हे सत्यकर्म प्रत्येकाच्या पद्धतीने वेगळं असू शकतं.
माझ्याकरता आता हे प्रेझेंटेशन हे माझं सत्यकर्म आहे. तुम्ही संध्याकाळी काही गृहिणी स्वयंपाक करतील ते तुमचं सत्यकर्म आहे. कुणी वाचन करून त्यातनं काही लिखाण करेल ते त्याचं सत्यकर्म आहे. तुम्ही कोणी आजारी आहे त्याला फ्लोरल रेमेडी देता ते तुमचं सत्यकर्म आहे. ह्याच्यातनं ती जी ईश्वरी चेतना आहे त्या चेतनेच्या प्रती आपण आपला आभार व्यक्त करतो. सत्य की धारा में हम तुम टटोले. आणि शेवटचं पण खूप इंटरेस्टिंग आहे. आकाश गंगा में तारे है सोए, मुक्त चेतन के बिंदू है मोहे, सच्चिदानंद की है बेमशाल. याचा अर्थ लागायला मला खूप उशीर लागला की आकाश गंगेमध्ये जे तारे आहेत ते मुक्त चेतन आहेत त्या परमेश्वराचे आणि त्याची जणू बिंदू आहेत आणि सच्चिदानंद म्हणजे परमेश्वराची ते मशाल आहेत. ह्याचा अर्थ काय असेल थोडासा तुम्ही पण विचार करा. आपण चर्चेच्या वेळेस त्याच्यावरती विचार करूया नेमकं काय अर्थ आहे याचा. आता आपण शेवटच्या गीताकडे आलो. मोहिनी विचारते, हाँ इस अनंत रूपी प्रभु से एक रूप होवे तो आत्म प्रगति प्राप्त होवे. राधा म्हणते, यह एक रूप होना एक अपने आप में जीवन का बड़ा परिवर्तन होता है. परिवर्तन कैसा परिवर्तन? तो राधा सांगते, नववधु जिस प्रकार मांग में सिंदूर भरकर अपने पिया के घर आती है ना, कुछ वैसे ही अनंत भक्ति में ईश्वरी चेतना से एक रूपता की भावना में सहस्त्रार कमल मानो खिलता है. अंत में अनंत भक्ती सिद्ध कैसे होवे? आता ह्या पुढच्या डान्स मध्ये तुम्ही बघाल दोन सीन्स दाखवलेत. आता लेफ्टला जी आहे ती एक नववधू दाखवलेली आहे. तिच्या सख्या तिची पाठवणी करतायत, तिला तयार करतात, मग तिची पाठवणी करतात. ते पाठवणी करताना तिच्या काय भावना असतात, मग ती कशी शेवटी आपल्या पतीच्या घरी जाते. आणि दुसरी बाजूला ही साधक दाखवलाय. तिचा आता श्रृंगार काय आहे तर तिचे जपमाळ आहे, तिच्या गळ्यामध्ये जे काय हार आहे ते आहे, कुंकुम तिलक लावते ते त्याचं जप हे आहे, श्रृंगार आहे. आणि तिला काय करावं लागतं, ती पण एक प्रकारची पाठवणी करून घेते स्वतःची जगातनं परमेश्वराच्या प्रती. तर तिला काय सोडावं लागतं, जसं ह्या नववधूला तिचं घरदार आई वडील सगळं सोडावं लागतं, एवढं की स्वतःचं नाव सोडावं लागतं. तिला काय सोडावं लागतं हे आपण आता पुढे गाण्यामध्ये बघणार आहोत. सखीमो पिया के घर को आई, मांग भरी बहु सुखदाई, शत शत कमल जबे खिल जाई, सो जग से क्यों शर्माई. जसं नववधूला मग लाजायची गरज नसते. एकदा तिने लग्न केलं आणि तिने त्याच्या मांगमध्ये सिंदूर भरलं नवऱ्याच्या नावाचा, मग हा माझा नवरा आहे सांगायला तिला लाजायला नाही लागत. बाबुल घर सजनी रुक जाई, गर्व अहम डसे मोहे माही, सो स्वयं से लेके विदाई. हा फार महत्वाचा शब्द आहे, स्वयं से लेके विदाई. त्या स्त्रीला जसं सासरी जाताना विदाई घ्यावी लागते, आपलं घर दार नाव सुद्धा सोडावं लागतं, तसं त्या साधकाला स्वतःपासून विदाई घ्यावी लागते. फार वेगळा कॉन्सेप्ट आहे हा अध्यात्माला, स्वतःपासून विदाई घेणे. सो स्वयं से लेके विदाई, सखीमो प्रिया के घर को आई. मग तो परमेश्वराच्या घरी, प्रिय परमेश्वराच्या घरी ती पोहोचते. राधा मैया, अब तो मन बड़ी शांति का अनुभव करत है. धीरे धीरे सत का अनुभव होत है. मालूम पड़त है कि हम तो उस अगम्य अमेय अनंत चेतना के एक छोटे से व्यक्त बिंदु है. हाँ राधा मैया, इस अनंत रूपी प्रभु से एक रूप होवे तो आत्म प्रगति प्राप्त होवे. यह एक रूप होना एक अपने आप में जीवन का बड़ा परिवर्तन होता है. परिवर्तन? कैसा परिवर्तन? वैसे ही जैसे एक नववधु के जीवन में विवाह के पश्चात होता है. राधा मैया, इसका क्या मतलब हुआ? देखो, नववधु जिस प्रकार मांग में सिंदूर भरकर अपने पिया के घर आती है ना, कुछ वैसे ही अनंत भक्ति में ईश्वरी चेतना से एक रूपता की भावना में सहस्रार कमल मानो खिलता है. और जैसे नववधु का पद रह रह कर मैं का छोड़ना नहीं चाहता ना, कुछ उसी तरह अनंत भक्ति में अहंकार भक्त को डसता है. तो अंत में अनंत भक्ति सिद्ध कैसे होवे? आप सब सुनना चाहोगे?
के घर को आई सखी मोर पिया के घर को आई। सखी मोर पिया के घर को आई सखी मोर पिया के घर को आई। मांग भरी बहु सुखदाई मांग भरी बहु सुखदाई। शत शत कमल जबे खिल जाए शत शत कमल जबे खिल जाए। सो जग से क्यों शर्माए सो जग से क्यों शर्माए क्यों शर्माए। सखी मोर पिया के घर को आई सखी मोर पिया के घर को आई। बाबुल घर सजनी रुक जाई बाबुल घर सजनी रुक जाई। गर्व अहम दसे मोहे माहे गर्व अहम दसे मोहे माहे। सो स्वयं से लेके विदाई सो स्वयं से लेके विदाई। सखी मोर पिया के घर को आई सखी मोर पिया के घर को आई। सखी मोर पिया के घर को आई। देखा, अपने भक्तों पर कृपा वर्षाव करने के लिए इस प्रकार से राधा जी इस भक्ति काव्य में से अवतरित होती हैं। नमस्कार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. याबरोबर राधा भक्ती सुद्धा संपन्न झालेला आहे. आता चर्चेसाठी एक 5-10 मिनिटं देऊया वेळ असेल तर.
आणि आपण तर सगळ्यांना मला अशा कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल. काय अशा कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल, जर आपली इच्छा असेल तर धन्यवाद. पहा. हा. जरूर जरूर. धन्यवाद सर. अति- नमस्कार. आता सगळ्यांना अतिशय बोलायची सुंदर अतिशय सुंदर कार्यक्रम होता. काव्य फार सुरेख, आध्यात्मिक त्यातलं सांगणं आणि गाणं तर काय, आणि नृत्य पण सगळं सगळं सुंदर होतं. हे खरं मोठ्या स्टेजवर व्हायला पाहिजे असं खूप खूप वाटलं. धन्यवाद. हे काव्य बघताना तुम्हाला तुमच्या ज्ञानाप्रमाणे अनुभवाप्रमाणे काही अनुभूती आली का, किंवा काही असं वाटलं की अरे याच्यावरती मी हे सांगावं? कारण माझा विश्वास असा आहे की प्रत्येकाला परमेश्वराची वेगवेगळी अनुभूती येते आणि ती जी भावना आहे ती एका पर्टिक्युलर एजला आणि स्टेजला येते. म्हणजे जसं पौगुंड अवस्थेत आले की मग स्त्री पुरुष यांचं आकर्षण सुरू होतं, तसं ते एका पर्टिक्युलर स्टेजला आलं की मग ते परमेश्वराचं आकर्षण सुरू होतं. ते ह्याच जन्मात होईल याची गॅरंटी नाहीये, कदाचित 2-4 जन्मही लागतील किंवा पर्टिक्युलर वयामध्ये ते येऊ लागतं. म्हणजे ती तशीच फिलिंग असते. जसं आपण पौगुंड अवस्थेत आलो की आपल्याला स्त्रीचं एखाद्या मुलीचं आकर्षण वाटायला लागतं, तसं ते परमेश्वराचं आकर्षण वाटायला लागतं. मग त्यावेळेस मिसगाईड होऊ नये म्हणून हे सगळी काव्य आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवतोय की तुम्हाला त्यातलं कळावं. म्हणून माझं एक पर्सनल सजेशन आहे, कोणाची मागे मागे धावत जाऊ नका. आपल्याला खूप सारे सुंदर साहित्य आपल्याकडे, ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, इतरही आहे, भागवत आहे, याच्यातनं खूप मार्गदर्शन होतं. आणि आता आधुनिक काळात आपल्याला हे मोठी काव्य उपलब्ध झालेली आहेत. तर त्यांचं परत परत एकदा श्रवण करायचं. त्याची युट्यूबची लिंक पाठवीन मी यांना, ताईंना. त्या रिक्वेस्ट करेन की शेअर करा. तुम्ही जेवढ्यांदा ते ऐकाल ना, मी एवढे वर्ष झाली ऐकतोय, प्रत्येक वेळेस ऐकताना माझ्या अंगावर रोमांच येतो. तुम्ही विचार करा, कारण प्रत्येक वेळेस त्यातनं कधी नवीन अर्थ निघतो. असं आता मला आवडलंय, तुम्हाला आवडलंय ह्याबद्दल मला खूप समाधान आहे. तुमचे अजूनही काही विचार असतील तर मला ऐकायला खूप बरं वाटेल. तुम्हाला काही कमेंट करायची आहे, काही प्रश्न विचारायचा आहे, काही विचार मांडायचा, जरूर सांगा. आता मी हे शेअरिंग बंद करतो, स्क्रीन शेअरिंग. खरं सांगायचं प्रदीपजी, तर आम्ही निशब्द झालेलो आहोत आणि इतके आम्ही गुंग झालो होतो की तुम्ही जेव्हा म्हणालात अजून मला 10-15 मिनिटं हवी आहेत, तेव्हा मला एकदम म्हटलं अरे संपत आलं म्हणजे ह्यांचं. फार सुंदर आलंय हे, मोठ्या पडद्यावर खरंच यायला पाहिजे, कारण असे विचार सगळ्यांच्या कानावर पडायला पाहिजेत. आणि इतकं सोप्या शब्दामध्ये आणि काव्यात, परत त्याच्याबरोबर नृत्य, म्हणजे करमणुकीबरोबर आपल्याला अगदी कडू औषधाचे घोट दिलेले आहेत आणि मुक्तीकडे कसं आपण जाऊ शकतो हे सांगितलंय, की काय काय तुम्ही स्टेप्स म्हणजे आचरणात आणा. खूप छान सांगितलंय, सुंदर धन्यवाद. झालं. एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की त्या शेवटच्या काव्यामध्ये जिकडे ती म्हणते ना, सो स्वयं से लेके बिदाई, तिकडे राधा एक आपल्याला पर्टिक्युलर जेस्चर करून दाखवते, मुद्रा. तुम्ही आता तुमचे स्क्रीन ओपन केले तरी चालतील, कारण आता खुली चर्चा चालू आहे. व्हिडिओ ऑडिओ दोन्ही ऑन केले तरी चालतील प्रत्येकाने. तर ते काय दाखवते ती त्याच्यामध्ये, हा माझा एक प्रश्न आहे. कोणाच्या लक्षात आलं का त्यांनी काय सांगितलं? फार महत्वाचं गोष्ट सांगितली, छोट्याशा जेस्चरने त्यांनी सांगितलं काय ते. ते नाही स्वयं लक्षात आलं, पण ते लक्षात नाही आलं माझ्या, पण एक एक बिंदू जो वरपर्यंत नेलात तुम्ही, तो फार मला अप्रिशिएट झाला की मुक्ती कशी मिळाली माणसाला कुठून. तर हृदयापासून भक्ती केली तर मुक्ती मिळू शकते, हे लक्षात. वा वा, सुंदर सांगितलं अरुंधती. हा, अजून काही कोणाला सांगायचं आहे का? मला फार अप्रिशिएट झालं, म्हणजे सूर्याच्या किरणांचा एक बिंदू तिच्या डोळ्यात तयार केला. अप्रतिम फोटोग्राफी आहे, फार सुंदर. मी सांगू का, त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती जी त्याला उपयुक्त होती. काय झालं मायाताई, काय म्हटलं? स्वयंसेली विदाई म्हणजे स्वतःचा जो मीपणा आहे, अहंकार, करेक्ट, तो सोडल्याशिवाय काही प्रगती होऊ शकत नाही. तर ती अगदी बरोबर सांगितलं मायाताई, अगदी बरोबर सांगितलं. स्वतःचा अहंकार सोडणे, ती इनफॅक्ट राधा असं एक जेस्चर करते त्यावेळेस. म्हणजे स्वयं असे लेके बिदाई, म्हणजे हे षडरिपू जे आहेत आपले, षडरिपू कोणते आहेत? 6. बरोबर. माया, मद मोह मत्सर, काम क्रोध मद मत्सर, हे सोडले म्हणजे स्वयं से लेके बिदाई. हे ज्याच्यामुळे आपण आपल्याला डिफाईन करतो की मी एवढा मोठा आहे, मी PhD आहे, मी याऊ आहे, मी प्याऊ आहे, मी त्याऊ आहे, किंवा ह्याचा एक प्रकारचा एक अहंकार असतो आपल्या मनामध्ये, तो सोडा.
म्हणजे मग त्या परमेश्वराकडे तुम्ही पोचाल. असं ते त्याच्यामध्ये तिने असं 6 हे आकडा दाखवलेला आहे असा. तुम्ही जेव्हा विजय आणि अहंकार सोडणे पहिला. हा तो अहंकार पहिला. सोडल्याशिवाय पण भक्ती होत नाही. नक्की. समर्पण, पूर्णपणे समर्पण त्याला समर्पण. भक्तीला, आणि तेव्हाच आपण त्याला मिळवू शकतो. बरोबर. त्याच्याशिवाय तर नाही. मला असं फार म्हणायचं सुंदर. होतं हा की पद्मिनी. डोक्यावर घेताना जेव्हा राधा असते तिच्याबरोबर श्रीकृष्णही हवाय. नाही आता ह्याच्यात काय झालेलं आहे, आपल्याला जे हा. तिन्ही काव्य आली आहेत ना, ते तिन्ही त्या स्त्री काव्य पात्रावरती सुंदर. फोकस्ड आहेत. अच्छा. आणि कारण त्यांची पर्सनॅलिटी जी आहे ना, ती इंडिपेंडेंट केलेली आहे त्याच्यामध्ये. बर पण नाही बर. तर काय होतं, प्रत्येक काव्यामध्ये पुरुष हा महानायक असतो आणि अच्छा. स्त्री ही साईड असते, हिरोईन, बरोबर आहे. सपोर्ट ऍक्ट्रेस. पण बर. ह्या काव्यांमध्ये त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व पुढे आणलेलं आहे. तर बर. कृष्ण आहे याच्यात. इनफॅक्ट तुम्ही सुरुवातीपासून बघाल कंटिन्युअसली कृष्ण आहे, पण तो असा वेगवेगळ्या इनडायरेक्ट पद्धतीने त्याच्यामध्ये प्रगट केलेला आहे. कारण कृष्ण आणलं की सगळं फोकस मग परत कृष्णावर जाईल आणि मग भगवद्गीता आणि त्याच्यावरती जाईल. हा. आणि मग ह्या भक्ती मार्गावर जेव्हा तिने सांगितलंय त्याच्यावरनं हटून जाईल तो. म्हणून ह्याच्यामध्ये पण ते कृष्ण बघायची सवय लागलेली आहे ना श्रीकृष्ण झोक्यावर हा, बरोबर आहे, श्रीकृष्ण बरोबर. बरोबर राधा. हा, बरोबर आहे. पण ही त्या स्त्रीला सुद्धा एक स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं, हे या काव्यांमधनं पुढे मांडलं जातं. बरोबर. हे छान आहे. हे मात्र छान आहे. तिथून तरी व्यक्तिमत्व स्वतंत्र झालंय. स्वतंत्र झालं. आणि तीही त्याच ताकदीची होती. म्हणजे कृष्णाची जी ताकद होती किंवा जे हा. पोच होती, तेवढीच पोच राधेची होती. अच्छा. रामाची जेवढी ताकद होती तेवढीच ताकद आणि पोच सीतेची होती, असं ह्या ह्याच्यामध्ये दाखवलंय. बरोबर आहे. विष्णूचा जेवढा महिमा आहे तेवढीच महिमा महालक्ष्मीची आहे. महालक्ष्मी काव्यात सांगितलेलं आहे. अच्छा. ओके सर. धन्यवाद. तर मुळातच म्हणजे प्रत्येक देवाच्या सर बोलू मागे का? हा बोला बरं. देवीची उज्ज्वला ना. अं, हा बोला. सर मुळातच राधा ही कृष्णमय झाली आहे, त्यामुळे वेगळा असा कृष्ण दाखवायचा हे प्रश्नच येत नाही. हा, राधा ही कृष्णमय झाली आहे, म्हणजे खरंय. अद्वैतच आहे, अद्वैत आहे तिथे, द्वैत हो हो, नाही. द्वैत नाहीच आहे आणि तिथे. त्यांनी तुम्ही जे दाखवलेत ना, जे 6 चक्रातून हे शेवटी ते आपल्याला जिथं पोचायचंय सहस्र चक्राला, हो हो. म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये पोचायचंय, हे फार सुंदर दाखवलं तुम्ही. आणि जी सूर्याची किरण अरुंधतीला जे सांगितलं ते असं वाटलं की अनेकत्वातून एकत्वाकडे जो प्रवास आहे आपल्याला प्रवास आहे. करायचा. छान छान. हा, तसं फार सुंदर हे म्हणजे काव्य तर सुंदरच आहे, पण त्याच्यातून जे प्रगट झाले विचार, पारमार्थिक विचार, की खरंय. शेवटी आपल्याला कुठं जायचंय, ते फार सुंदर आहे. ते फार फार तुम्हाला फार छान सांगितलं उज्ज्वलाताई. तुमच्यामुळे खूप त्याच्यामध्ये एक प्रकाश पडला ह्याच्यामध्ये. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. एका पहिलं सुरुवातीला जे एक गाणं होतं की मन में समाया है तू बंसीवाला, असं जे एक वाक्य आहे, तर ते त्या नृत्यांगनाने कसं दाखवलंय की एकदा ती गोपिका कृष्ण असते, ते आधी कृष्ण असतो आणि ती गोपिका त्याला हे करते, परिक्रमा करते, आणि मग त्या गोपिकेचा कृष्ण होतो आणि कृष्ण परिक्रमा करतो, तो राधा बनतो. तुम्ही जे सांगितलं की राधामध्येच कृष्ण आहे, हे त्याच्यामधनं ते दर्शवलेलं आहे. खूप चांगलं तुम्ही तो पॉइंट टिपलेला आहे. धन्यवाद. म्हणजे शेवटी अद्वैतच आहे ना त्यांचं, काही अद्वैत द्वैत शेवटी. नाहीच आहे तिथे, नाहीच आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो. राधाकृष्ण एकच आहे. आणखी एक दृश्य पण असंच आहे प्रदीपजी, हा. की ती कृष्णाला शोधत असते आणि तेव्हा हो. ती तळ्यापाशी बसून स्वतःला बघते आणि तिला आपण स्वतः दिसायच्या ऐवजी श्रीकृष्णच दिसतो. श्रीकृष्ण दिसतो. हा बरोबर. श्रीकृष्णमय झालेली आहे. श्रीकृष्णमय पण तिला त्या सुंदर पाण्यामध्ये आहे. कृष्ण दिसतो. पाण्यात स्वतः दिसण्यापेक्षा श्रीकृष्ण दिसतो. अगदी म्हणजे तिच्या हृदयात कृष्ण आहे हे आपल्याला कळतं त्यामुळे. इथून कळत. अगदी बरोबर आहे. छान सांगितलं. वा, किती सुंदर कल्पना सांगितल्यात. प्रत्येक वेळेस मी हे जेव्हा प्रेझेंट करतो मला खूप नवीन नवीन कळतं. हा, सामान्य माणसांना उपयोगी असं सत्संगाचं पण आहे, की तुम्ही हो. चांगलं कर्म करत राहा, चांगलं कर्म करणाऱ्यांच्या सहवासात राहा, अगदी म्हणजे षड्रिपू तुमच्या मनाला शिवणारच नाही शिवणार आणि नाही. मुक्तीसाठी जो मार्ग आहे तो आपोआप ओपन होईल तुम्हाला. हाच सत्संग आहे खरं. खूप छान सत्संगाचं सांगितलंय. सगळेच मार्ग चांगले सांगितले, म्हणजे कर्मभक्ती पण तीच आहे ना. आपल्याला सगळेच जण हे सांगत असतात की तुमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा, अगदी आपोआप तुम्हाला परमेश्वर भेटेल त्याच्यामध्ये. फार सुंदर सांगितलं.
फारच पण ते छान झालं. कर्म करत राहिलं तरी पण ते निष्काम कर्म व्हायला पाहिजे, तेव्हाच ते परमात्म्याशी लीन होऊ ते कठीण आहे. आणि सांगणं तेच त्याच्यासाठी कठीण आहे, चैतन्य परीक्षा पण तिथेच पाहिजे. आहे. हा. स्वधर्म कर्म करायचे. छान. चेतनेबद्दलही छान सांगितलंय की चेतना ही फक्त सजीवांच्यातच आहे असं नाहीये. तर आपल्याला झाडं वगैरे आहेत चेतनामय हे आपल्याला माहिती आहे, पण दगडाची चेतना ही मला विशेष वाटली ऐकून. मी ते म्हणजे खूप सायंटिफिकली विचार केला तर कुठल्याही दगडामध्ये, कुठल्याही मेटलमध्ये आतमध्ये ऍटम्स असतात, ते कुठलाही ऍटम असा स्थिर नसतो. कंटिन्युअस त्याच्यामध्ये मोशन चालू असते. न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, फोटॉन्स, कंटिन्युअस मुवमेंट चालू. म्हणजे आतमध्ये ते ऍक्च्युअली जिवंत आहेत. म्हणजे आपल्यासारखी चेतना नाही, पण त्याच्या आतमध्ये काहीतरी मोशन चालू आहे. कंटिन्युअस डायनामिझम आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे आणखी एक कल्पना आहे शाळीग्रामची, शाळीग्राम. की आपण देवामध्ये ठेवतो शाळीग्राम, तो पण चेतनामय आहे अशीच आपली हो, कल्पना आहे. अशी आपली कल्पना आहे. खरंय. तर तेही मला वाटतं विज्ञानाच्या आधारावरच असणार. असावं ते. अगदी बरोबर. अगदी बरोबर. फार छान आहे, विचार करायला प्रवृत्त करणार आहे आणि कर्मणूक रूपाने दाखवल्यामुळे ते अगदी हृदयापर्यंत पोचलेले आहेत. नाच छान आहेत आणि तुम्ही जे म्हणाला होतात की राधामुळे ती कशी होते, तर ती शेवटच्या काव्यामध्ये अगदी लक्षात येतं. तिचे डोळे, नजर हे सगळं खरोखरच हरवलेलं आहे त्याच्यात काव्यामध्ये. ते इनफॅक्ट जो शेवटचा डान्स जेव्हा झाला आणि त्या म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तिने असं असं करून शेवटची ऍक्शन घेतली. त्यानंतर तिने डोळे उघडले तर आम्हाला तिच्या डोळ्यांकडे बघता नाही आलं. एवढं तेज तिच्या डोळ्यांमध्ये आलेलं होतं. म्हणजे ती ऍक्च्युली ती नृत्यांगना राधामय झाल्या, राधा कृष्णमय होऊन गेली ती पूर्णपणे. असं ते ऍक्च्युअल झालं होतं तसं. आणि विभावरीचं गाणं, वा, आवाज सुंदर वगैरे आवाज. काय आहे, तो एवढा पण मधुर आहे तो, बापरे. फार गोड आहे. तुम्हाला एक अजून गमतीदार गोष्ट त्यातली सांगायची आहे की तुम्हाला कोणाला आठवत असेल तर शेवटच्या गाण्यामध्ये एक सुंदर सूर्याचा प्रकाश आलेला आहे त्या नृत्यांगनाच्या मागे. कोणाच्या लक्षात आला का तो? खूप सुंदर प्रकाश आलेला आहे. पहिले परत दाखवतो तुम्हाला. परत दाखवतो. राधा मैया, अब परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री प्रयत्न करतोय का ते? गुरवे नमः. 2 मिनिटं थांबा. सहस्रार चक्र उघडलं असं वाटतंय. एक मिनिट थांबा. काहीतरी विशिष्ट दाखवायचंय तुम्हाला. 1 मिनिट थांबा. जब दशकी मांग भरी पिया सखी मुआ के घर. भक्ति सिद्ध कैसे हुए? 1 मिनिट थांबा जरा. सुनना चाहोगी? सखी मुई से कोई पिया के घर नाही, अजून कोई एक काहीतरी पर्टिक्युलर पॉइंट शोधायचा प्रयत्न करतोय. बहु सामल जाय तो जग शरे से घर को आई सखी हे बघा. पिया के. आता हे जे सूर्याची किरण दिसते का तुम्हाला? हो, दिसतात. दिसतात. आमचं शूटिंग चालू होतं. हे गाणं शेवटचं होतं आमचं. आणि तेवढ्यात कोणीतरी आम्हाला सांगितलं की सर तुमचं शूटिंग लवकर आटपा, कारण पुण्यामध्ये खूप जोराचा पाऊस पडतोय. आम्ही म्हटलं आता करायचं काय म्हटलं, कारण काय होतं शूटिंग बंद केलं की लाखो रुपयाचं नुकसान असतं. परत दुसऱ्या दिवशी येऊन कॅमेरा हे सगळ्यांना
त्यांना तर पैसे द्यावेच लागतात. त्यावेळेस मी फक्त मनापासून त्या राधेची आळवणी केली की बाई एवढं पूर्ण होऊन जाऊ दे. आणि हे गाणं चालू असताना हा बघा किती सुंदर सूर्यकिरण आहेत तिकडे मागे. गाणं संपलं होतं, शेवटचा शॉट आला जिथे ती राधा असा हात वर करते आणि सहस्रारला तिचं हे जातं आणि धो पाऊस सुरू झाला. धो पाऊस सुरू झाला. मग माझ्या लक्षात आलं की ते पूर्ण गाणं होण्यापुरतं तो पाऊस तिकडे थांबवला गेला होता. तेवढा एरिया सोडून FTIचा बाकी अख्ख्या पुण्यामध्ये पाऊस पडत होता आणि आम्ही अक्षरशः सळो की पळो होऊन पळालो तिकडून. तसं करून म्हणजे प्रत्येक वेळेस तिची ग्रेस ज्याला म्हणतो ना, तिची कृपा अशी आम्हाला जाणवली. आणि खूप सुंदर सूर्यकिरण बघा त्यावेळेस तिने. हो ना, मुद्दाम फोटो काढतात लोक अशा दृश्यांचे. हो छान पॉप झालेलं आहे ते. अजून काही कोणाला काही विचार शेअर करायचा आहे का? नाही तर आपण बंद करू शकतो झालं असेल तर. मला तुमचे आभार मानायचे. फार आभार. छान, तुम्ही आम्हाला वेगळ्या विश्वात नेलं. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते मला पहिलं पण तुमचं फार आवडलं की मानस यात्रा, की खरंच तुमच्या शब्दाबरोबर आम्ही मागे जात गेलो आणि पोचलो आम्ही तिथे मथुरेला. छान, ते पण खूप छान वाटलंय सगळं. धन्यवाद. खूप छान प्रोग्राम, खूपच सुंदर. आणखी ज्यांना बोलता आलं नसेल त्यांनी कॉमेंट्स कळवा आपल्या ग्रुपवरती. लेक्चर कसं झालं ते स्टडी ग्रुपवरती टाका. पुढच्या लेक्चरला असेच खूप संख्येने या. आज काहीतरी जरा वेळेचा घोटाळा झालेला दिसतोय बायकांचा. किती आल्या होत्या अखेर? मॅक्सिमम 40 होत्या, नंतर थोड्या कमी झाल्या त्या, कारण काय लोकांची संध्याकाळची कामं सुरू होऊन जातात ना. 40 होत्या सुरुवातीला. बर, ठीक आहे, आता जसं हा 100 प्रसाद आहे. हा पुढच्या प्रसाद आहे वेळी शेवटी. मी बोलेन बायकांशी की तुम्ही वेळ नीट वाचा, म्हणजे मग जास्त वेळ बसता येतं आपल्याला. हो. आणि आधीपासून सांगेन, या वेळेला जरा सांगायला सुद्धा गडबड झाली, फार मुदत मिळाली नाही जास्त. तर आता आपण जे महालक्ष्मीचं ठेवायचंय ना, ते आधी जरासं ठरवू आपण. तुमचं टाइम टेबल मला हो. कळवून ठेवा. हो, म्हणजे हा महिना शेवट किंवा पुढचा महिना असं. ते बघतो काय म्हणजे खूप मध्ये ट्रॅव्हलिंग बरोबर आहे, ते बघून मी सांगतो. तुमचे बघा शेड्यूल काय आहे आणि त्याप्रमाणे आपण ठरवू. चला, सगळ्यांचे भगिनींच्या आभार. तुम्ही सगळ्यांनी अगदी शांतपणे हे ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती तुमचे विचार प्रगट केले, याबद्दल धन्यवाद. आपण आता आपलं थांबूया. समजलं बऱ्यापैकी. नमस्कार मॅडम. धन्यवाद, खूप छान झाला प्रोग्राम, मस्त झाला. धन्यवाद. बंद करू? हो चालेल. नेत्रा, तू पण बरोबरीने मदत करतेस. सोमण भैया कोण आहे? अरुंधती सोमण, कोणीतरी मीच. लेखिका आहे. अरे झालं ना बंद. लिहू. त्यांनी संयोजन केलं ह्या कार्यक्रमाचं. वाघ सर, खरं प्रत्यक्षात भेटून तुमचे हे आतले अनुभव ऐकायला पाहिजेत. नाही हो, भेटूया, तुमच्यावरती, तुम्ही सांगाल तिथे येऊ भेटायला तुम्हाला. आपण ठरवूया. आमची पण खूप उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची. हो. तो परमेश्वरी योग आहे तसा येईल. मला परवा एकाने सांगितलं की शंकर महाराज मठामध्ये चिले महाराजांची खोली आहे म्हणून. हो, आहे. हो का? मागे आहे ती, मंदिराच्या मागे आहे. बाजूला आहे. त्या मला म्हणाले तुम्ही तिथे जाता तर गेला होतात का त्या खोलीत? मी म्हणते मी शंकर महाराजांच्या इथेच 2-3 वेळा गेले होते हो, आणि एवढं काही आम्ही सगळं हिंडून लक्ष बघितलं दिलं नाही. हा, म्हणजे माहितीच नव्हतं, लक्षात नाही आलं ते. पण आता मुद्दाम मी जाईन बघायला त्यांची खोली, कारण आमच्या अगदीच घराजवळ आहे. अच्छा. हा, तिथं पलंग वगैरे ठेवलेला आहे ना, त्याच्या हा. मागे चिले महाराजांचा मोठा फोटो लावलेला आहे. म्हणजे आम्ही बरं. गेलो की तिथं पण आम्ही हार वाहतोच. आणि अच्छा. कसं आहे की शंकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांचे जे भक्त आहेत ते त्यांनी चिले महाराजांकडे पाठवले, असं आहे ते. हा, बरोबर, मला सांगितलं त्यांनी.
त्या हा म्हणाल्या "मी बरेचदा जातो तेव्हा आम्ही तिथेही जाऊन दर्शन घेतो" म्हणाले. दर्शन हो हो हं. ते माझा दीर तिथे जायचा रोज शंकर अच्छा महाराजांना दर्शन घ्यायला. हा आणि हा मग तो गेल्यावरती त्याचे काही दिवस करायचे, तर हा हा त्याचं काही लग्न-बिग्न झालेलं नव्हतं. तो सिझोफ्रेनिक होता. मग हा आम्ही ठरवलं की तो रोज तिथे जातो, तर आपण त्याचे दिवस आहेत तेव्हा तिथे खिचडी घेऊन जाऊ सगळ्या भक्तांना हो, द्यायला. हो करेक्ट करेक्ट. खरंय म्हणून मग आम्ही खरं तिथे 100 माणसांची खिचडी घेऊन गेलो होतो. अरे वा कमीत वा. कमी केवढ्या रांगा असतात त्यांच्या. हो 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 ना. हो खूपच हं. खूपच आणि खूपच 2दा असं गेलो होतो त्या निमित्ताने जाणं झालं होतं आमचं. खरंय 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 हं. खरंय आणि म्हणून ते शंकर महाराजांच्या पोथीमध्ये वृद्धेश्वर वगैरे ना म्हणून आता आम्ही नाशिकला लग्नाला गेलो होतो ना येता येता म्हणून मग हो. नगरला थांबून हं. हं. मच्छिंद्रनाथांची समाधी आणि ते सगळी ठिकाणी दर्शन करून आलो मग आम्ही अच्छा. आता बरोबर. हां. हो. ते आमची सोसायटी जी आहे पहिली फ्लॅटमध्ये, हा तर त्या सोसायटीचं नाव वृद्धेश्वर सोसायटी असंच आहे. कारण तिथले बरेचसे जुने मेंबर ते वृद्धेश्वर देवाचं त्यांचं आहे, कुलदैवत वगैरे. हो का त्यामुळे सोसायटीचं नाव ते ठेवलं. बरोबर आहे बरोबर हं. आहे छान एकदम हं. एकदा भेटूया आपण एकदा ठरवून आता हो, जर आम्ही हो, हो. फेब्रुवारी नक्की. मध्ये जानेवारी एंड संपू दे फेब्रुवारीत नंतर हं. फेब्रुवारी मध्ये आपण भेटूया प्रत्यक्ष हो, कारण मला चालेल. तुम्हाला नक्की. येऊन नमस्कार अगदी करायचा आहे मी सगळ्यांना आता म्हणते अरे कसं मॅडमची माझी अजून प्रत्यक्ष भेट नाहीये म्हणून पण भेटू आपण खरंच. मला नक्की. तुमचे आतले अनुभव ऐकायचे. चालेल चालेल कुठे चालेल नक्की कुठे आपण सांगत नाही असे. हा? हां, ठीक आहे. चालेल. धन्यवाद. ओके बंद धन्यवाद. केलं